संदेश दादांची इंटरव्ह्यू सचिन दादा सोबतची मला अजून आठवते. एका वाक्यात गेम फिनिश केलेला आणि अगदी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि आता फलंदाजी ये तो सिर्फ झांकी है, अभी भी सलामी जोड़ी बाकी है. यानंतर आपल्याला निखिल चाळकेची बॅटिंग बघायची आहे. वाईड +1 2 धावा धावसंख्या होती ती 20, फक्त 7 धावांची गरज. एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. प्रतीक मोरे आपल्या वेतालपाड्याचे कोहिनूर हिरे. पुढचा चेंडू गोलंदाज स्वप्नील देव महाडिक. धावसंख्या होते ती 21. सध्या चालू असलेले शतक 21वाच आहे मित्रांनो. पुढचा चेंडू आणि आता मात्र संदेश या मॅच मध्ये जो पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल अविनाश दादा गोगावले हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार असतील. पुढचा चेंडू संदेश दादा त्यांना माहिती आहे की धावा कमी पाहिजेत, फक्त खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू वाव रोशन राऊत. रोशन राऊत दादांच्या पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा आलेल्या तिथे 12 जरी आले असत्या तरी कदाचित चित्र थोडं वेगळं असतं. धावसंख्या 21, अजून 6 धावांची गरज. होम थिएटर साठी लकी ड्रॉचं कुपन कोणाला काढायचं असेल विनय पवार यांनी स्टेजशी संपर्क साधा. विनय पवार यानंतर हर्षल राऊत यांच्या टी शर्टचा रंग बघा भगवा. मला वाटते शिवसैनिक आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. दादा गुड जॉब. आराध्याच्या सगळ्या प्लेयरला शूज सुद्धा हर्षल राऊत यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि आता मात्र धावसंख्या 25, फक्त 2 धावांची गरज. सामना बरोबर झालेला आहे, पण सामन्याचे नियम ऐका. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येणार आहे. तुमच्या पायात जर शूज नसतील तर 2 धावांची पेनल्टी. एखाद्या निर्णयाविरुद्ध न्याय मागण्याचा अधिकार फक्त कॅप्टनला असेल. बाकी मंडळी जर आली तर 5 धावांची पेनल्टी.